उघडा डोळे बघा नीट हे एबीपी माझाचं ब्रीदवाक्य. माझाच्या पत्रकारितेनं अनेकांना न्याय देण्याचं काम आजवर बऱ्याचदा केलंय आणि नुकताच याचा पुन्हा एकदा अनुभव आला. पुण्यातलं इंग्लंड रिटर्न एक दाम्पत्य बुवाबाजीच्या जाळ्यात फसलं आणि काही मांत्रिकांनी त्यांना तब्बल 14 कोटींना लुबाडलं. पण एबीपी माझानं या दाम्पत्याची व्यथा अख्ख्या महाराष्ट्रासमोर मांडली आणि आता अटकेत असलेल्या फसव्या मांत्रिकांनी डोळस दाम्पत्याचे पैसे परत करण्याचं प्रतिज्ञापत्रच दिलंय. पाहूया हा एबीपी माझाच्या इम्पॅक्ट. इंग्लंडमधलं घरदार सोडून लेकीच्या उपचारासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या डोळस कुटुंबावर मोठं संकट ओढवलं होतं. दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी भोंदूबाबा राजेंद्र खडके आणि मांत्रिक वेदिका पंढरपूरकर यांच्या जाळ्यात ओढले गेले. या जोडगोळीनं एक एक करत डोळस दाम्पत्याची तब्बल 14 कोटींची संपत्ती स्वतःच्या खिशात घातली. डोळस दाम्पत्यावर अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ ओढवली होती. मात्र एबीपी माझाला हे प्रकरण समजलं आणि डोळस दाम्पत्याची व्यथा आणि मांत्रिकामध्ये दडलेला लुटारू अशा दोन्ही गोष्टी महाराष्ट्रानं बातमीच्या स्वरूपात पाहिल्या. दीपक डोळस यांच्याकडून 13 ते 14 कोटी रुपये उकळल्यानंतर वेदिका डोळस यांनी पुण्यातील आलिशान अशा महात्मा सोसायटीमध्ये हा बंगला खरेदी केलाय. आम्ही इथे त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आलो, मात्र इथे आमच्याशी कोणीही बोलण्यास तयार नाही. या बंगल्यामध्ये असलेले हे त्यांचे कामगार आम्हाला इथे त्या नसल्याचं सांगतायत आणि इथे कोणीच आमच्याशी बोलत नाहीये. किंवा आम्ही फोन लावला वेदिका पंढरपूरकर यांना, तर फोनवरती देखील त्या उपलब्ध नाहीयेत. उघडा डोळे बघा नीट एबीपी माझाचं हे ब्रीदवाक्य. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी मांत्रिक वेदिका पंढरपूरकर, तिचा नवरा कुणाल पंढरपूरकर आणि वेदिकाचा गुरु दीपक खडके यांना अटक केली होती. या तिघांचा जामीन अर्ज कोर्टानं वेळोवेळी फेटाळला. अखेर वेदिका पंढरपूरकरनं डोळस दाम्पत्याला 14 कोटी परत करण्याबाबत न्यायालयाला प्रतिज्ञापत्र दिलं. भोंदूबाबांनी त्यांना बरं करतो ह्याच्यासाठी ही रक्कम जी घेतलेली ही व्हाईटची रक्कम आहे पूर्ण. आणि सरते शेवटी ज्यावेळेस त्या आरोपींना हे लक्षात आलं की आपल्याला आता ज्यावेळेस हे पैसे भरल्याशिवाय याच्यातून सुटका नाही, त्यावेळेस काल ज्यावेळेस MCRसाठी पोलिसांनी त्यांना हजर केलं होतं तेव्हा न्यायालयात त्यांनी 14 कोटी 39 लाख रुपये रक्कम 30 दिवसामध्ये जमा करतो अशी न्यायालयाला माहिती दिलेली आहे. भोंदूबाबा आणि मांत्रिकाच्या नादाला लागून गमावलेली 14 कोटींची संपत्ती डोळस दाम्पत्याला परत मिळणार आहे. एबीपी माझाचे आभार मानताना डोळस दाम्पत्यानं एक आवाहन केलं. सर, यामध्ये माझा सगळ्यात मोठा धडा आहे की खरंच अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. डॉक्टर आणि मेडिकल सायन्सला बिलीव्ह करा आणि आपली बुद्धी शाश्वत ठेवा. आणि आम्हाला जे झालं होतं, जे त्याला हिप्नोटिझम म्हणता येईल बेसिकली, तर ते तुम्ही अलर्ट राहा, एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही अलर्ट राहा. म्हणजे आमच्यासारखे गड्ड्यात जाणार नाही, कारण याच्यातनं सर बाहेर येणं खूप कठीण असतं. आमचंच आम्हाला माहिती आहे की किती आम्ही याच्यातनं गेलो आहे. आमचा जीवनाचा धडा झाला आहे सर. म्हणजे आमच्याबरोबर आमची पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त झाली आहे. अन्यायाला वाचा फोडून संबंधित यंत्रणांना कामाला लावून पिचलेल्यांना न्याय देण्याचं काम एबीपी माझाच्या पत्रकारितेनं अनेक वेळा केलाय आणि यापुढेही करत राहणार. मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.